तुला कोणाला हात लावला की मी हात कुठे बुकिंग आहे बुकिंग संचालक नाटकी करतोय बिग बॉस या गेम मध्ये खूपच निगेटिव्ह विचार आणि मानसिक संतुलन बिघडली जातील अशी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यामुळे बाकीचे पाहणारे एडी होतील हे मात्र नक्की. आज आपण बोलणार आहोत अरबाज 2 म्हणजे वैभव चव्हाण बद्दल. मला तर हा वैभव बैलबुद्धीच वाटत आहे. एकीकडे अंकिता योगिता या पोरी किती छान आणि एकटे खेळत आहेत, पण हा वैभव मात्र त्या अरबाज आणि निक्कीच्या जीवावर खेळत आहे. कशाचा रांगडागडी, सप्लिमेंट खाऊन बॉडी फुगवली असं मला तर वाटते. सध्या तरी रांगडेगडी तिथं दोनच आहेत, एक म्हणजे सूरज आणि दुसरा घनश्याम. हाय तरी काय त्या वैभवमध्ये साधी स्वतःची निर्णय क्षमता नाही. तो रांगडागडी नाही ना रांगडागडी आहे, याच्या त्याच्या मागे लपून खेळतोय. नुसत्या दाढी मिशा वाढवल्या म्हणजे गडी रांगडा होत नसतो. पावडर खाऊन केलेली बॉडी आणि घमिली उचलून झालेली बॉडी यामध्ये फरक असतो भावा. आणि सूरज सारख्या लहान मुलांना धमक्या देतोय वैभव, नाही पटत. रांगडागडी म्हणून घेतला होता, पण हा हांगडागडी निघाला. हा वैभव आणि अरबाज या दोन सांडांची ताटातूट झाली की मग कळल कुणात किती दम आहे. हा बैल नुसता किंचाळतोय मधी मधी. बाकी तर मला हा पुढे जाईल असं काय वाटत नाही. तुम्हाला या वैभव बद्दल काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा.